इराण अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम थेट ग्रामीण भागावर देखील जाणवतोय। ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांवर देखील परिणाम निर्माण झालेला आहे। आपण पाहतोय की हॉटेल व्यावसायिक जे आहेत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। ग्राहकांवर देखील परिणाम पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर गॅस सिलेंडर जे मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत हे चिंतेत सापडलेले आहेत। त्यामुळे हॉटेल व्यावसायिक जे आहेत आपल्यासोबत आहेत। एकंदरीत काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे तुम्ही सध्या सामोरे जात आहात? फार चिंताजनक परिस्थिती आहे। इराण अमेरिकेच्या युद्धामुळे सर्वात जास्त झळ आम्हाला हॉटेल व्यावसायिकांना बसलेली आहे। पूर्वी आमचा व्यवसाय आधी व्यवस्थित चालू होता, काही दिवस सिलेंडर पण मिळाले, परंतु आता 4-5 दिवसापासून आदेश आलेले आहेत की कमर्शियल सिलेंडर मिळणार नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला चुलीवर स्वयंपाक करण्याची पाळी आलेली आहे। हे युद्ध सुरू आहे होतोय का? नक्कीच याच्यामध्ये माझ्या मते मोदी सरकारने याच्यामध्ये मध्यस्थी करून लवकरात लवकर युद्धाचा तोडगा काढायला पाहिजे आणि आमच्या हॉटेल व्यावसायिकावर जे दडपण आलेलं आहे सध्या, तर त्याला काही ना काही मला इतर साहित्यांमध्ये काही हॉटेल व्यवसाय काही वाढ झालेली आहेत का? कसली किराणा व्यवसायामध्ये खरेदी करताना खरेदी करताना पण आम्हाला आता अडचण यायला लागलेली आहे थोडी। आम्ही किराणा आणून समजा आम्ही काय करणार आहे, व्यवसायच नाही आहे, सिलेंडरच नाही आहे, त्यामुळे आमचे ग्राहक वापस जात आहे, त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक झळ बसते। आपण पाहतोय की इराण अमेरिका युद्धाचा परिणाम थेट ग्रामीण भागावर जाणवतोय। हॉटेल व्यावसायिक चिंतेत सापडलेला आहे। व्यवसाय करायचा कसा असा देखील परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। रवी गोरे, TVNN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।